मुंबई महापालिकेकडून मान्सूनपूर्व नालेसफाई सुरू आहे आणि या नालेसफाईच्या कामांमध्ये घोळ होत असल्याचा आरोप महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केलाय। गाळ काढल्यानंतर संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडे लेखी स्वरूपात दिल्या जाणाऱ्या लॉग शीटवर महापालिका अधिकाऱ्यांनी आधीच सह्या केल्याचा दावा त्यांनी केलाय आणि त्यामुळे पालिकेचे पैसे वाया जात आहेत तर आयुक्तांपर्यंत चुकीची माहिती पोहोचते असं त्यांनी म्हटलंय। या संदर्भात तक्रार आमच्याकडे आलेली आहे असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उत्तर दिलेलं आहे। लॉकशीट भरण्याआधीच बळजबरीने फोटो काढल्याचं कॉन्ट्रॅक्टरचं म्हणणं आहे। कोऱ्या लॉकशीटवर सही करता येत नाही, मात्र लॉकशीट भरण्याआधीचा फोटो काढल्याची माहिती आहे। या संदर्भात कॉन्ट्रॅक्टरने पोलिसात तक्रार दिलेली आहे। बृहन्मुंबई महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत, त्यांचा आरोप आहे त्यांच्याकडे पुरावे आहेत असा त्यांचा दावा आहे। त्यांचा आरोप असा आहे की हे जे गाळ काढला जातोय त्या गाळ काढण्याच्या कामामध्ये नेमका काहीतरी गोळ सुरू आहे, काहीतरी भ्रष्टाचार सुरू आहे असा त्यांचा आरोप आहे। आपण त्यांच्याशी बातचीत करूया, नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे जाणून घेऊया। सर, नेमकं काय सुरू आहे असा तुमचा दावा आहे, असा आरोप आहे? काही जागेवर जे गाळ काढायचे आहे, जे गाळ काढून आणि ट्रकमध्ये टाकायच्या आणि त्याला वेइंग ब्रिज जे आहे, आपला महानगरपालिकाचे 4-5 वेइंग ब्रिज आहे, त्यामध्ये जाऊन वेग त्याचे वेइंग करायच्या आणि त्यामध्ये त्याला एक लॉकशीट होतात। हे लॉकशीट आहे, या लॉकशीटमध्ये जेव्हा तुम्ही वेइंग करतात ते लिहून देतात। आपला ऑफिसर जे आहे, सब इंजिनियर जे साइन करून हे लॉकशीट देतात की कुठे जाऊन तुम्ही डंपिंग करायचं आणि त्याचे एक कॉपी त्या ट्रकमध्ये देतात आणि एक कॉपी स्वतः महानगरपालिकाचे ऑफिसर ठेवतात। या लॉकशीट आधारावर त्याला पेमेंट देतात। बट असं आहे की लॉकशीटमध्ये काही लिहिलेलं नाही आणि ते काय करणार, स्वतःचे टाकणार, किती वेळ केले आणि देऊन टाकणार BMCला। तो हे जे बिल जेव्हा तुम्ही काढतात हे कोणाचे पैसे आहे? बृहन्मुंबई महानगरपालिकाचे टॅक्स पेयरचे पैसे आहे आणि असा एकंदरीत जे आहे एक मोठ्या प्रमाणावर जे ऑफिसर आणि जे कॉन्ट्रॅक्टर हे मिळून हे सगळे करतात। तर माझा यामध्ये स्पष्ट आरोप आहे आणि मी महानगरपालिकाचे आयुक्तला सांगणार आणि आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी काल राऊंड घेतले, सगळे नाले बघितलं। पण जेव्हा नाले बघतात असा जे कारणास्थान होतात, जे आम्ही दाखवतात, त्या कारणास्थानमध्ये आपण बघून त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे, त्याच्यावर इन्क्वायरी करायला पाहिजे आणि जे ऑफिसरने असा लॉक जे शीट दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरला त्याला ताबडतोब निलंबन करायला पाहिजे आणि असा कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, असा माझी मागणी आहे। कॅमेरा पर्सन नितीनसह मी विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज, मुंबई।